नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही महत्त्वपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कारण की महाराष्ट्र सरकारने नुकतेच एक महत्त्वाची बैठक घेतली होती, ज्या अंतर्गत आता खास महिलांसाठी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आता जवळपास ₹1500 महिना इथे देण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला ₹1500 लाभ इथे भेटणार आहे. याबद्दलचा ऑफिशियल जे-आर पण नुकताच लगेच जाहीर करण्यात आलेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात, अर्ज कुठे करू शकतात, अर्ज, कागदपत्रे, पात्रता अशा प्रकारची संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सर्वात अगोदर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेची संपूर्ण जी-आर पाहून घेऊया. त्या जी-आर मध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती पाहूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण जी-आर आलेला आहे. जी-आर पाहू शकता 28 जून 2024 आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना इथे सुरू करण्यात आली आहे. तर त्याबद्दलची मान्यता दिलेला हा अशा प्रकारे जी-आर आहे. तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59% व स्त्रियांची टक्केवारी 28% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तर महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा करणे, राज्यातील कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची प्रस्ताविका इथे देण्यात आलेली. तर या संपूर्ण कारणांमुळे ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने खास महाराष्ट्रातील महिलांसाठी ते सुरू केलेली आहे. तर नेमकं आता या योजनेचे उद्दिष्ट काय भाऊ? तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर बनविणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीवर सुधारणा करणे, या संपूर्ण गोष्टींचा उद्देश इथे दिलेला आहे. तर याच अंतर्गत ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. आता या योजनेसाठी काही स्वरूप दिलेलं आहे. तर ते स्वरूप कशाप्रकारे म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला ते लाभ भेटणार आहे. तर इथे पाहू शकता पात्रता कालावधीत दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँक खात्यात दर महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला ₹1500 ही ठराविक रक्कम सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनांद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. तर अशा प्रकारे आता प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 हा लाभ इथे देण्यात येणार आहे. योजनेची लाभार्थी कोण असणार आहे? तर राज्यातील 21 ते 60 वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असू शकतात. लक्षात घ्या, या योजनेसाठी पात्र महिला कोण असणार आहेत? ज्यांचं वय 21 वर्ष ते 60 वर्षाच्या दरम्यान असणार आहे. तसेच या वयोगटातील विवाहित महिला, विधवा महिला, अविवाहित महिला, घटस्फोटित महिला, परिपक्वता आणि निराधार महिला या संपूर्ण महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. तुम्ही पण जर या वयोगटातील असाल तर नक्की या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता या योजनेसाठी काय आवश्यक पात्रता दिलेली आहे? तर पात्रता काय आहे? योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. ही योजना जी काय असणार आहे ही फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच अवलंबून असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात. किमान वयाची अट ही 21 वर्ष पूर्ण व कमाल जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत असणार आहे. म्हणजेच कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत तुमचं जर वय असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजेच जी पण महिला या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे त्या महिलेचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. आता यानंतर अपात्रता काय आहे? म्हणजे कोणती महिला या योजनेअंतर्गत अपात्र असू शकते, म्हणजेच अर्ज करू शकत नाही. ही पण मित्रांनो माहिती लक्षात घ्या. यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरी आहे, अशा महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकदारत आहेत, म्हणजेच सर्व कुटुंबामधील सदस्य कमवते आहेत, अशा व्यक्तींना, अशा महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी आहेत, कंत्राटी, म्हणजे कशा प्रकारचा पण व्यवसाय करतात, बिझनेस करतात, कामाला जातात, तर अशा महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही. पाहायला गेलं तर ठळकपणे ज्या कुटुंबामध्ये कोणीच काम करत नाही, सर्व जे काही कुटुंब सदस्य आहेत ते महिलांवर अवलंबून आहेत, अशाच कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ भेटेल असे हे ठराविकपणे सांगत आहेत. तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असला पाहिजे. तर अशा प्रत्येक महिला या योजनेसाठी पात्र असू शकतात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान, माजी खासदार, आमदार आहेत, अशांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच सरकारी कामामध्ये आहेत, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, अशा महिलांना पण इथे लाभ भेटणार नाही. त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात, परंतु चारचाकी जी काय आपली फोर व्हीलर आहे ती जर असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही. अशा प्रकारची अपात्रता इथे दिलेली आहे. यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही. ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. आता यानंतर तुम्हा सर्वांना क्वेश्चन पडला असेल, अरे भाई नेमकं आता या योजनेसाठी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर ती पण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर तो ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्याची प्रोसेस अजून तरी सुरू करण्यात आलेली नाही. ऑनलाईन जी काही वेबसाईट आहे ती आता क्रिएट करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. लवकरच याचे ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत. त्याचं पण संपूर्ण अपडेट आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओवर पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये तुमचं लाभार्थ्याचं आधार कार्ड म्हणजेच महिलेचं आधार कार्ड, रहिवासीचे प्रमाणपत्र, नंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, जे काही उत्पन्नाचा दाखला असेल तो, जो की 2.5 लाखाच्या आत असला पाहिजे, महिलेचे बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन केलेले हमीपत्र. अशा प्रकारे जवळपास 7 ते 8 डॉक्युमेंट तुम्हाला ते आवश्यक लागणार आहे. ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यानंतरची प्रोसेस म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड क्रमांक अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतरच लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे ते असणार आहेत. पाहायला गेलं तर डायरेक्ट जे काही अंगणवाडी सेविका असेल, पर्यवेक्षिका असेल, मुख्य सेविका असेल, त्यांना तिथे जाऊन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ती इथे दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस इथे दिलेली आहे. परंतु यामध्ये अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे मित्रांनो, अजून तरी याचे ऑनलाईन फॉर्म जे सुरू झाले नाहीत. लवकरच 1 ते 1.5 महिन्यामध्ये ऑनलाईन फॉर्म हे सुरू होणार आहे, कारण की जी काही या रिलेटेडची वेबसाईट आहे ती बनविण्यास सुरुवात आहे. आता मित्रांनो, यामध्ये जी काही ऑनलाईन प्रोसेस असणार आहे त्याची संपूर्ण अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरणे जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला इथे पुढील प्रोसेस इथे अप्लाय करायचे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अशा प्रकारे अर्ज तुम्ही ते करू शकता. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांनी अर्ज भरण्याची सुविधाही अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत, आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज इथे करू शकता. आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं, जर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेत असेल तर तुम्हाला ते पैसे द्यायचे नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण अपडेट दिलेले आहे. तसेच यामध्ये तुमची निवड यादी कशाप्रकारे केली जाईल, म्हणजे लाभार्थी कशाप्रकारे निवडला जाईल, त्याचं संपूर्ण अपडेट या GR मध्ये दिलेलं आहे. आणि GRची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जिथे जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं, जे की महिलांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि मित्रांनो, या योजनेची जी काय अंमलबजावणीची कार्यकाळ आहे इथे पाहू शकता.
अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात आता म्हणजेच 1 जुलैपासून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जही सुरू करण्यात आलेला आहे. आता याची ऑनलाईन प्रोसेस काय असणार आहे त्याचा अपडेट तरी अजून आले नाही आपल्याकडे. परंतु जेव्हा केव्हा पण येईल 1 ते 4 ते 5 दिवसामध्ये तर मी तुम्हाला नक्की याबद्दल अपडेट कळवेल. तर जी-आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर जी-आरची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही जी-आर हा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या महिलांना, बहिणींना, भावांना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा येईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.